काल सायंकाळी 4 वाजेपासून 11 वाजेपर्यंत पूर्ण जळगाव जिल्हा पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे। ऑल आउट ऑपरेशनमध्ये नाकाबंदी, गुन्हेगारांचं चेक आणि इतर अवैध धंद्यावरती कारवाई करण्यात आलेलं आहे। आणि नाकाबंदी दरम्यान विनापरवाना वाहन चालवणारे 154 लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आलं। ड्रंक अँड ड्रायव्हिंग करणारे 21 लोक आणि इतर मोटर व्हेकल ॲक्टचं उल्लंघन करणारे 297 लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आलेलं आहे। सर्व मिळून कालच्या दिवशी 4,02,000 रुपये फाईन जमा करण्यात आलेलं आहे। आणि कालच्या दिवशी बेलेबल वॉरंट 172, नॉन बेलेबल वॉरंट 103 आम्ही बजावण्यात आलेलं आहे। हिस्ट्री शीटर्स आहे आमच्या रेकॉर्डवरती 113 लोकांना चेकिंग करण्यात आलेलं आहे। आणि आमचा अभिलेखावरती आरोपी आहे जो नॉन क्रिमिनल्स आहे 102 लोकांना चेकिंग करण्यात आलेलं आहे। आणि तडीपारी झालेलं 32 लोकांना चेक केलं, त्याच्यापैकी 4 लोक मिळून आलेले आहे। ते 4ही लोकांच्या विरोधात 142 महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आलं आणि आज चार्जशीटसोबत त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेलं आहे। आणि दारूबंदीचं सर्व पोलीस स्टेशन मिळून 103 दारूबंदीचा कारवाई करण्यात आलं। जुगाराचं 41 कारवाई करण्यात आलेलं आहे। आणि आर्म्स ॲक्टचं ओव्हरऑल 3 गुन्हे दाखल करण्यात आलेलं आहे। NDPSचं खास करून सर्व कन्झम्पशनचं केसेस आहे 20 केसेस करण्यात आलं। आणि संशयात इसम फिरत असताना आढळून आलेल्या असं 6 इसमाविरोधात देखील केसेस करण्यात आलेलं आहे। आणि हॉटेल लॉजेसमध्ये जर कोणी संशयास्पद आहेत का अशी आम्ही सर्व 75 हॉटेल आणि 60 लॉजेस चेकिंग करण्यात आलेलं आहे।